पाहिजे हे क्षेत्रामध्ये साधूकडे गेल्यानंतर कधीच हा विचार करू नका. ज्या स्थितीमध्ये जागा असेल त्या स्थितीमध्ये राहून भगवंताकडे गेलेत ना तुम्ही, मग जशा स्थितीमध्ये आहेत तसे राहा. ऐक नाही, त्याला तर वैराग्य म्हणतात. पैसा असून सुद्धा जसा आहे तसा क्षेत्रामध्ये दिवस काढणं. पण नेमकं उलट घडते. माणसं एवढं दूर काशी अयोध्या कुठे कुठे जातात, पण कोणी एसी रूम करतं, कोणी काही करतं. देवाकडे गेल्यानंतर ती कधीच इच्छा करू नका. साधूकडे आज परीक्षित आलाय, दुर्बुद्धी निर्माण झालेली होती, जास्त दुर्बुद्धी वाढल्या गेली. साधूकडून आदर सत्कार मिळेल ही वाईट इच्छा परीक्षितीच्या मनामध्ये आली. परीक्षितीच्या वेळेस आश्रमामध्ये आलेत, आल्याबरोबर इकडे तिकडे पाण्याचा शोध करतात. पाणी दिसत नाही. कुणी असेल कोणीतरी पाणी देईल म्हणून परीक्षिती ओरडायला लागतो, अरे कुणी आहे का इथे? मी राजा या नगरीचा, परीक्षिती माझं नाव आहे. मी शिकारी करता आलो, मला पाण्याची खूप तहान लागली, माझा जीव जातो काय असं मला वाटतंय, कृपा करून मला पाणी द्या. उंच स्थितीवर गेलेले साधू होते. साधूला काही कळालं नाही. परीक्षितीने बघितलं साधूला, अरे हा साधू आहे का कोण आहे का? ढोंगी साधू आहे म्हणले. ढोंगीच असला पाहिजे, पण हा माझी व्यवस्था करत नाही. मी पाणी भेटेल तेव्हा भेटेल, पण मी आलो होतो याला कळालं पाहिजे म्हणून काहीतरी खून करून जाऊ आपण. परीक्षितीने इकडे तिकडे बघितलं, एक मेलेला साप पडलेला होता. परीक्षितीने काय केलं, बाण काढला भात्यामधून, बाणाचं टोक सापामध्ये घातलं आणि जसाही साप उचलला तसा श्रमिकांच्या गळ्यामध्ये तो साप टाकून दिला. मेलेला साप गळ्यामध्ये टाकून दिला आणि परीक्षिती निघून जातो. परीक्षिती निघून गेले. शमिकांना काही देह तादात मिळाले होते शमिक, पण तशामध्ये काही शिष्यमंडळ हे गंगेवर स्नानाला गेलेले होते. त्यांच्यामध्ये शृंगी नावाचा शमिकांचा मुलगा होता. थांबते तेच. शृंगी नावाचा मुलगा, सर्व मुलं आले, त्यांनी आपापले कपडे वाळत घातले. एक पोरगा त्या ठिकाणी आला. आल्याबरोबर एकाने साप बघितला, रे साप 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 ओरडायला लागला. त्याच्यामध्ये शृंगीला बोलवलं. शृंगीने बघितलं, बापाच्या गळ्यामध्ये साप आहे. शृंगीला वाईट वाटलं, रडायला लागला. शृंगी जोरात ओरडून हंबरदा फुटला शृंगीचा. शमिकांना जाग आली. जशी शमिकांना जाग आली, हळूच गळ्यामधून सर्प काढला शमिकांनी. त्यांनाच काढायला हवा. शमिकांनी साप काढत काढत विचारलं, का रे मुलांनो, का रडतात? काय दुःख झालंय तुमच्यावर? म्हणजे बाबा तुमच्या गळ्यामध्ये कुणी साप टाकला मला माहित नाही, पण तशामध्ये शृंगीने श्राप दिलेला होता, ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये तक्षक हा जो सर्प टाकलेला आहे, तो सुद्धा या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावून मरून जाईल. कारण या मुलाने राजा जाताना बघितलं होता, एक क्षत्रिय माजलेत म्हणजे यांना पदाचा गर्व आले झालेला आहे, तर 7 दिवसामध्ये त्याला मृत्यू येईल. शमिक जागे झाले. तो साप काढला, विचारपूस केली, का रे बाळांनो काय झालंय? यांनी सांगितलं, बाबा तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी साप टाकून गेलेला आहे. पण शमिकांनी सांगितलं, अरे जाऊ द्या, म्हणजे कोणाची चूक झाली असेल, तुम्ही काही श्राप वगैरे तर दिला नाही. मग शृंगीने सांगितलं, बाबा मी श्राप देऊन टाकलाय म्हणले. म्हणजे काय श्राप दिलाय? 7 दिवसामध्ये तो सुद्धा तक्षक नावाचा सर्प चावून मरेल म्हणले. डोळ्यामध्ये पाणी आलं शमिकांच्या. दूरदृष्टी होती, अंतर्ज्ञानाने बघितलं. दिसतात परीक्षिती कार्य सांगितलं, कार्य मुलांना फार चूक केली म्हणजे धर्मात्मा असणारा राजा, काय दुर्बुद्धी सुचली, हा काळाचा महिमा असेल, कदाचित ती वेळ असेल, तशी दुर्बुद्धी सुचली आणि म्हणून राजाकडून चूक झाली. तुम्ही तर फार मोठी चूक केली. संन्याशाने कसं असावं? समाजाने फुलांचे हार घातले तरी तोच आशीर्वाद, आणि कुणी अंगावर चिखल फेकला तरी तोच आशीर्वाद. एवढं सात्विक असेल. संत तोची जाणा जगी, दया क्षमा त्याच्या अंगी. संताने कसं राहावं? मुक्ताई ज्ञानोबारांना शिकवते, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्व जर आग्ने झालं तर साधूने पाणी व्हावं, पेट्रोल होऊ नये. पण सध्या साधू सुद्धा पेट्रोल होताना दिसतात. असू द्या म्हणले, असू नका, राजाकडून घडले चूक,
पण ही चूक राजाला कळाली पाहिजे, हा श्राप कळायला पाहिजे. आणि मग आपल्याला माहिती आहे गरुमुख नावाचा शिष्य त्याच्याकडे निरोप पोहोचतो. राजाने लगेच राज्याचा त्याग केला, जन्मजयाला राज्यावर बसवलं आणि अनशन व्रत धारण केलं. इथपर्यंत आज आपली कथा बघितली. वेळ आज कळाली नाही त्याच्यामुळे